हॅलो स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, डिफरन्शिएशन ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन या टाईपच्या फंक्शनचा अभ्यास केलेला. नाउ वी हॅव टू सी डेरिव्हेटिव्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? पुन्हा एकदा आपणाला स्टँडर्ड रिझल्ट सगळे माहीत असणं आवश्यक आहे. आता पॅरामेट्रिक फंक्शन काय असतं, कसं असतं? मग तुमचं थेरम काय आहे? इफ x इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड y इज इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t, where t is parameter, then y is differentiable function of x and dy by dx is equal to dy by dt upon dx by dt, but dx by dt not equal to 0. काय समजलं तुम्हाला ह्या स्टेटमेंटमधून? इफ x इक्वल टू एफ ऑफ टी, एफ काय रिप्रेझेंट करतं? फंक्शन रिप्रेझेंट करतं. x हे कोणाचं फंक्शन आहे? टीचं फंक्शन आहे. y इज इक्वल टू जी ऑफ टी, मग y हे सुद्धा कोणाचं फंक्शन आहे? टीचं फंक्शन आहे. आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, मग डिफरन्शिएबलचा अर्थ काय? तर वी कॅन टेक इट्स डेरिव्हेटिव्ह. पण फंक्शन ऑफ कोणाचं फंक्शन म्हटलंय? टीचं. म्हणजेच एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. सेम केस वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, वेअर टी इज द पॅरामीटर. देन मग जर असं असेल तर वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड वी हॅव टू फाइंड आउट डी वाय बाय डी एक्स. मग dy by dx is equal to dy by dt upon dx by dt, where dx by dt not equal to 0. तरी पण आपलं कन्फ्युजन होतं. मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल सॉल्व केला. समजा आपणाला सांगितलंय फाइंड dy by dx इफ x is equal to at square, y is equal to twice at, आणि यातला a कॉन्स्टंट आहे म्हणून सांगितलं. आता सुरुवातीला आपणाला काय सांगितलंय? x इज इक्वल टू at स्क्वेअर. a हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. y इज इक्वल टू 2at, या ठिकाणी सुद्धा टॉईस एची टर्म कशी झाली? कॉन्स्टंट झाली. आता x हे कोणत्या व्हेरिएबलचं फंक्शन आहे? टीचं फंक्शन आहे. म्हणजेच एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे आपल्याला? टी घ्यायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतोय आपण? एक्सचा. मग डेरिव्हेटिव्हसाठी डी, डेरिव्हेटिव्ह एक्सचा, पण विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. ए इज द कॉन्स्टंट, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t, म्हणजेच काय मिळालं तुम्हाला? टॉईस at. पुढं आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा आहे आपल्याला? वायचा. हा वाय, वायचा डेरिव्हेटिव्ह dy, बट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, दॅट इज 2a इज द कोएफिशियंट. टीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1, म्हणजेच टॉईस at. मग पुन्हा व्यवस्थित ऑब्झर्व करा. आत्तापर्यंत आपण जे फॉर्म्युले पाठ केले त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती होता? 2x. पण आत्तापर्यंत प्रत्येक प्रॉब्लेममध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं होतं. जर रूट एक्स आला तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला आपण? 1/2 रूट एक्स. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला? एन एक्स रेस टू n-1. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतला? कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला? मायनस साइन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला? सेक स्क्वेअर एक्स. मग आता हे सगळे स्टँडर्ड रिझल्ट तुम्ही एक्ससाठी पाठ केलेले आहेत.
हेच रिझल्ट आपणाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हटलं की स्टँडर्ड कोण झाला तुमचा, टी स्टँडर्ड झाला. म्हणजे टी स्क्वेअर आला तर डेरिव्हेटिव्ह काय झाला तुमचा, ट्वाईस टी. ज्या पद्धतीने एक्सचे डेरिव्हेटिव्ह घेतले त्याच पद्धतीने टी. रूट टी आला 1/2 रूट टी. टी रेस टू एन आला, एन टी रेस टू n-1. साइन टी मिळाला कॉस टी. कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. टॅन टीचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर टी. मग सेक टीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, सेक टी इंटू टॅन टी. एफ ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह काय, एफ डॅश ऑफ टी. मग जे रिझल्ट स्टँडर्ड रिझल्ट आपण एक्ससाठी यूज केले होते तेच रिझल्ट आता आपणाला कोणासाठी वापरायचे, टीसाठी. आणि म्हणून टी हा तुमचा काय आहे, पॅरामीटर आहे. दुसरा मुद्दा, टीच येईल का, नाही. कदाचित फंक्शन तुमचं बदललं पण जाऊ शकतं. समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं एक्स इज इक्वल टू कोसेक थीटा आणि वाय इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. मग आता या बाजूस राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडचा व्हेरिएबल कोण आहे तुमचा, एक्स. कोसेक, पण कोसेकच्या पुढं कोण, कोसेक हे तर पॅरामीटर नाही आहे. मग कोण पॅरामीटर आहे तर थीटा. म्हणजेच एक्स हे कोणाचं फंक्शन आहे, थीटाचं फंक्शन आहे. सेम केस वाय हे सुद्धा कोणाचं फंक्शन आहे, थीटाचं फंक्शन आहे. या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागतं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हटल्यानंतर डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतो आपण, एक्सचा. मग हा एक्स त्याच्या डेरिव्हेटिव्हसाठी डी, विथ रिस्पेक्ट टू थीटासाठी डी टी. मग आपण जे फॉर्म्युले पाठ केले त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं, कोसेक एक्सचा स्टँडर्ड रिझल्ट होता. काय होता कोसेक एक्सचा रिझल्ट, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. पण आता इथं एक्स नाही आहे, थीटा आहे. म्हणजेच रिझल्ट काय ना तुमचा, मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. सेम केस डी वाय बाय डी थीटा काढायचा असेल. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुमच्याकडं आहे 2 साइन एक्स कॉस एक्स. मग आता साइन एक्स कॉस एक्स नाही मांडायचा, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. आणि फायनली मग आपणाला डी वाय बाय डी एक्स काढायचा आहे. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू 2a, डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू अपॉन 2at. सिम्प्लिफाय करा. इथं जर काढायचं असेल तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. ज्या व्हॅल्यूज आहेत त्या टाका. ट्रिग्नोमेट्री आहे, पुन्हा सिम्प्लिफाय करा. डेरिव्हेटिव्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. एक्झरसाइज 1.4. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड dy by dx if number first x is equal to 80 square, y is equal to twice 80. What we have given, x is equal to 80 square, y is equal to twice 80. आता x हे कोणाचं फंक्शन आहे, टीचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. Derivative of x, that is dx, with respect to t, that is dt. A is constant. T square चा derivative twice t. Same case, derivative of y, that is dy, with respect to t, that is dt. 2a constant 1. dx by dt is equal to twice at and dy by dt is equal to twice a. We have, मग आपला थेरम आपल्याला काय सांगतो की जर आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचं असेल, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी टाका व्हॅल्यूज. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू इथं आहे ट्वाईस ए, डी एक्स बाय डी टी ट्वाईस ए टी. ट्वाईस ए कॅन्सल. युअर फायनल आन्सर इज 1 अपॉन टी. नंबर सेकंड, x इज इक्वल टू a cot थीटा, y इज इक्वल टू b cosec थीटा. मग a आणि b दीज आर द कॉन्स्टंट. पॅरामीटर कोण झाला आपला, थीटा. एका वेळी आपण एक जरी सिम्प्लिफाय केलं तरी अडचण नाही आहे. x इज इक्वल टू a cot थीटा.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा dx बाय डी थीटा. मग आपला स्टँडर्ड व्हेरिएबल कोण झाला? थीटा. एक्स हा स्टँडर्ड व्हेरिएबल नाही. ए इज द कॉन्स्टंट. कॉट थीटा, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आठवायचा. कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर. मग मायनस कोसेक स्क्वेअर, पण व्हेरिएबल कोण येतं? थीटा. एक्स लिहायचा नाही एवढी काळजी घ्या. मायनस ए इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. त्यानंतर आपण दुसरं फंक्शन लिहिलं बी कोसेक थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा dy बाय डी थीटा इज इक्वल टू बी कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह कोणाचा? कोसेकचा. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय पाठ केला? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. पण आता तोच डेरिव्हेटिव्ह कोणासाठी अप्लाय करायचा आहे? कोसेक थीटासाठी. म्हणजेच मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा दॅट इज मायनस बी कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. आता दोन वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर वी नो दॅट dy बाय डी एक्स. मग लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण काय मांडलं होतं? dy बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. का? तर त्या ठिकाणी पॅरामीटर कोण होता? टी. आत्ता टी हा पॅरामीटर नाही. म्हणजेच आपणाला काय लिहावं लागेल? dy बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. काय काढला dy बाय डी थीटा? मायनस बी कोसेक थीटा इंटू कॉट थीटा अपॉन मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. मायनस मायनस कॅन्सल, बी अपॉन ए. एक कोसेक कॅन्सल. न्यूमरेटरला काय राहिला? कॉट थीटा. डिनॉमिनेटरला कोण आलं? कोसेक थीटा. तरीही इथं थांबू नका. कॉट म्हणजे ट्रिग्नॉमेट्री काय शिकवतो आपणाला? कॉस थीटा अपॉन साइन थीटा. कोसेक म्हणजे काय शिकवतो? 1 अपॉन साइन थीटा. मग न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सेम आहेत, कॅन्सल झाले. बी अपॉन ए इंटू कॉस थीटा. हे झालं आपलं फायनल आन्सर. नंबर 3 मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? एक्स इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. मग पहिलं फंक्शन आपण मांडलं एक्स इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. लास्ट 2 प्रॉब्लेमवरून तुमच्या लक्षात आलं ए इज द कॉन्स्टंट. म्हणजेच आता पॅरामीटर कोण आहे? एम. मग या ठिकाणी तुम्हाला काय लिहावं लागेल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम, नॉट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतोय आपण? डेरिव्हेटिव्हसाठी डी, डेरिव्हेटिव्ह घेतोय एक्सचा. पण विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एम दॅट इज डी एक्स बाय डी एम. स्क्वेअर रूट दिसतंय. स्क्वेअर रूट म्हटलं की आपणाला रूट एफ ऑफ एक्स आठवला पाहिजे. काय सांगतो रूट? 1 अपॉन 2 अंडर स्क्वेअर रूट. जे काही रूटमध्ये आहे ते आहे असं लिहा. मग रूट एफ ऑफ एक्स अप्लाय करताना आपण डी बाय डी एक्स काढला होता. पण आत्ता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एम आहे, म्हणजेच डी बाय डी एम काढायचा आहे. कोणाचा? ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरचा. डेरिव्हेटिव्ह काढत असताना ए स्क्वेअर. पॅरामीटर कोण आहे? एम. मग ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 0. एम स्क्वेअरचा ट्वाइस एम अपॉन 2 रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. धीस टू कॅन्सल. एम अपॉन अंडर स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. 1 y इज इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम dy बाय डी एम. लॉगच्या कोणत्या फॉर्ममध्ये बसलं? लॉग एफ ऑफ एक्समध्ये. काय सांगतो? 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर डी बाय डी एम. हे लक्षात आलं तर तुमच्या डी बाय डी एम का? परत ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0, एम स्क्वेअरचा ट्वाइस एम अपॉन ए स्क्वेअर प्लस
एम स्क्वेअर. वी नो दॅट. काय माहिती आहे तुम्हाला? dy बाय dx. कसा फॉर्म्युला तयार होईल तुमचा आता? dy बाय dm अपॉन dx बाय dm. dy बाय dm किती आहे? ट्वाइस m अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर अपॉन dx बाय dm किती काढलाय? m अपॉन अंडर स्क्वेअर रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. 2m अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर इंटू केला तर हा स्क्वेअर रूट न्यूमरेटरला जाईल. a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर अँड अपॉन कोणाला? m. m आणि m तर कॅन्सल होतोय, एवढं कन्फर्म झालं. जर ही टर्म आपण रूटमध्ये लिहिली तर किती वेळा लिहितो? 2 वेळा. न्यूमरेटरला एक रूट आहे म्हणजे एक रूट कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरला एक रूट शिल्लक राहील. 2 अपॉन अंडर स्क्वेअर रूट a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. नंबर 4, x इज इक्वल टू साइन थीटा, y इज इक्वल टू टॅन थीटा. तुम्ही ट्राय करू शकता. x इज इक्वल टू साइन थीटा म्हटलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हटलं, dx बाय डी थीटा, साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. y इज इक्वल टू टॅन थीटा, dy बाय डी थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. मग dy बाय dx काढायचं असेल तर dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा. व्हॅल्यूज पुटअप करा, ट्रिग्नोमेट्री यूज करा, सिम्प्लिफाय करा. नंबर 5, x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा, y इज इक्वल टू b इंटू ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. मग त्यातला x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा आपण घेतलेला आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल तुम्हाला? थीटा. मग आता माहीत झालं dx बाय डी थीटा. a इज द कॉन्स्टंट, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ॲज इट इज, पण कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा. आणि मग मायनस मायनस काय होईल? प्लस. हा झाला साइन थीटा. त्यानंतर आपण y इज इक्वल टू p इंटू ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा घेतला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, dy बाय डी थीटा बी ॲज इट इज. थीटाचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे जेव्हा सिंगल x येत होता, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, त्याच पद्धतीने थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. वी हॅव किंवा वी नो दॅट dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा. dy बाय डी थीटा काय फाइंड आउट केला आहे? b इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा अपॉन a इंटू ब्रॅकेट साइन थीटा. आणि जनरली इथं आले की सगळेजण थांबतात, तर असं करू नका. b अपॉन a 1 मायनस कॉस, 11 स्टँडर्डपासून शिकतोय आपण, 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. मग जर हा हाफ अँगलमध्ये कन्व्हर्ट झाला तर साइन थीटाची हाफ अँगलमध्ये व्हॅल्यू काय असते? 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. दिस टू कॅन्सल, एक साइन कॅन्सल, साइन अपॉन कॉस. दॅट इज b अपॉन a. साइन अपॉन कॉस काय सांगतो तुम्हाला? टॅन थीटा बाय 2. नंबर 6, x इज इक्वल टू t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेस टू a, y इज इक्वल टू a रेस टू t प्लस 1 अपॉन t. x इज इक्वल टू t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेस टू a. पॅरामीटर कोण झाला आपला? t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, dx बाय dt. मग आता ब्रॅकेट रेस टू समथिंग आहे, a कॉन्स्टंट आहे, जसा n सुद्धा कॉन्स्टंट होता, म्हणजेच हे कशात बसवायचं आहे आपल्याला? f ऑफ x रेस टू n मध्ये. फॉर्म्युल्यात रेस टू n आहे, इथं रेस टू a आहे. मग फॉर्म्युला काय शिकवतो? n म्हणजे कोणाला खाली? a. t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेस टू t मायनस 1. मग डी बाय डी एक्स घ्यायचा का? नाही. डी बाय डी टी कोणाचा? t प्लस 1 अपॉन टीचा. दॅट इज a.
टी प्लस 1 अपॉन टी रेस टू टी मायनस 1 टीचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह ॲज लाईक 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. मग आत्ता सध्या लगेच याला काय सिम्प्लिफाय करू नका. त्यानंतर आपण दुसरं फंक्शन घेतलं वाय इज इक्वल टू ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी. ह्या एच्या डोक्यावरती काहीतरी आहे म्हणजेच आपणाला कोण आठवलं पाहिजे ए रेस टू एफ ऑफ एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी डी वाय बाय डी टी. काय सांगतोय ए रेस टू एफ ऑफ एक्स ए रेस टू एफ ऑफ एक्सच पण कोण आहे एफ ऑफ एक्स टी प्लस 1 अपॉन टी इंटू काय असतो आपला लॉग ए डी बाय डी टी कोणाचा घ्याल आपण टी प्लस 1 अपॉन टीचा. दॅट इज ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ए. डेरिव्हेटिव्ह घ्या टीचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. पुढं काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. मग न्यूमरेटरला ही कंप्लीट व्हॅल्यू येणार डिनॉमिनेटरला ही कंप्लीट व्हॅल्यू येणार. त्यावेळी एक टर्म तुमची कॅन्सल होईल बाकी काहीही सिम्प्लिफाय होणार नाही. नंबर 7 एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सोल्यूशन एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता जरी या ठिकाणी कॉस इनव्हर्स असला तरी आपण याला कॉस इनव्हर्स एफ ऑफ एक्सच्या फॉर्म्युल्यात बसवलेला नव्हता. म्हणजेच पाठीमागच्या एक्झरसाइजचा आपला अभ्यास असणं आवश्यक आहे. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मग आपण ह्या टीला सबस्टिट्यूशन दिलं होतं. काय दिलं होतं सबस्टिट्यूशन आठवा बरं tan थीटा. एक्स इज इक्वल टू कॉस इनव्हर्स 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. दॅट इज एक्स इज इक्वल टू कॉस इनव्हर्स. पण 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा कशाचा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा. याचा पण अभ्यास केला आपण. बाहेर कॉस इनव्हर्स आत साइन काय सांगतो पाय बाय 2 मायनस 2 थीटा. दॅट इज पाय बाय 2 मायनस 2. मग टी इज इक्वल टू टॅन थीटा असेल तर थीटा इज इक्वल टू काय आला टॅन इनव्हर्स टी. आणि मग इथं आल्यानंतर आपण घेतलं होतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी डी एक्स बाय डी टी. पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 0 टू कॉन्स्टंट टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. दॅट इज मायनस 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथं सुद्धा आपल्याला सबस्टिट्यूशन द्यावं लागतं. पुट टी इज इक्वल टू टॅन थीटा वाय इज इक्वल टू सेक इनव्हर्स अंडर स्क्वेअर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा सेक इनव्हर्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ट्रिग्नोमेट्री काय शिकवते सेक स्क्वेअर थीटा सेक इनव्हर्स स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल सेक थीटा सेक इनव्हर्सला सेक कॅन्सल वाय इज इक्वल टू थीटा. पण हा थीटा बदललाच पाहिजे. त्याची किंमत टॅन इनव्हर्स टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी डी वाय बाय डी टी. टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. पुढं तुम्हाला काय लिहायचं आहे वी नो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. व्हॅल्यूज टाकल्या. मी तर डायरेक्ट करतोय डी वाय बाय डी एक्स. पहिली व्हॅल्यू डी वाय बाय डी टीची 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन मायनस 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल. फायनल आन्सर तुमचं किती आलं मायनस हाफ.